नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण रेनबो पुरी कशी बनवायची ते बघणार आहोत। हेल्दी आणि पौष्टिक अशी आणि मुलांना आवडणारी, मुलं कसे बीट पालक खायला बघत नाही, तर अशा पद्धतीने आपण त्यांना पुरी करून खाऊ घालू शकतो आणि ते खातातही छान। पालक घेतलेली आहे मी आता, थोडीशी धुवून घेतलेली आहे आणि तिला आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, भांड्यामध्ये टाकून घ्यायची। मी थोडी चिरून घेतलेली आहे आणि आता या भांड्यामध्ये आपण ती पालक टाकायची। अशा पद्धतीने आपल्याला रेनबो पुरी बनवायची आहे। आणि चटपटीत करण्यासाठी मी लसूण घेतलेला आहे 4-5 कळ्या आणि आलं घेतलेलं आहे आणि मिरच्या, म्हणजे ना आपली पुरी ही चटपटीत तयार होईल। मी आता यातनं थोडं पाणी टाकेल आणि मग वाटून घेऊया। 1 चम्मच जिरं घेतलेलं आहे आणि ओवा, अर्धा चम्मच ओवा घेतलेला आहे आणि मग नंतर आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे यात आणि मग वाटायचं आहे आणि चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे। या पद्धतीने पुरी बनवाल ना मुलं खूप आवडीने खातात। बघा मी वाटून घेतलेलं आहे। आता आपण वाटीत काढून घेऊया। पूर्व तयारी करून ठेवायची आहे पुरी बनवण्यासाठी। आता हा आपला हिरवा रंग तयार झालेला आहे। मी एक बीट शिलून त्याचे काप करून घेतलेले आहे। आता ते ना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि थोडं पाणी टाकायचं यात आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे, म्हणजे आपला लाल रंग तयार होतो। बघा मी हे वाटून घेतलेलं आहे। या पद्धतीने आपण मुलांना बीट सुद्धा खाऊ घालू शकतो आणि अशा प्रकारच्या पुऱ्या बनवून दिल्या तर मुलं कशी आवडीने खातात। आता मी हे काढून घेते भांड्यामध्ये। मी एका वाटीत काढून घेतलेलं आहे। आता एका भांड्यामध्ये मी 1 वाटी कणिक घेतलेली आहे, गव्हाचं पीठ, आणि 1 चम्मच रवा घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आणि अर्धा चम्मच मी हळद घेतलेली आहे। आता हे काय करायचं, आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि थोडं पाणी टाकून आपण याचं कणिक भिजवतो तशा प्रकारे डो तयार करून घ्यायचा आहे। मी आता थोडं पाणी घालून, एकदम घालायचं नाही, थोडं घालायचं अंदाज घेऊन, म्हणजे कसं छान कणिक भिजवलं जातं। आता मी भिजवून घेतलेली आहे। पिवळा रंग बघा आपला तयार झालेला आहे। आता हा गोळा आपण मुरण्यासाठी ठेवून देऊया। आता त्याच कटोऱ्यामध्ये मी आता 1 वाटी अजून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 चम्मच त्यात रवा टाकायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता आपल्याला थोडं हे मिश्रण पालकाचं नाही का आपण वाटून घेतलेलं ते टाकायचं, अंदाज घेऊ टाकायचं आहे। मग डो तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने। अशा पद्धतीने भिजवून घ्यायची आहे कणिक। बघा थोडंसं उरलेलं आहे। आता आपण हे ना भाजीमध्ये वगैरे हे पालकाचं मिश्रण आपण टाकू शकतो, वाया जात नाही। आता त्याच कटोऱ्यामध्ये मी अजून 1 वाटी कणिक घेतलेली आहे आणि 1 चम्मच
रवा घेतलेला आहे. हा बारीक रवा आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं. चटपटीत अशी पुरी तयार होते ही. आणि हे आता आपण बीटचा रस काढून घेतलेला आहे. तो थोडा अंदाज घेऊ टाकायचा आणि भिजवून घ्यायचा आहे. बघा मी भिजवून घेतलेलं आहे. हे थोडं उरलेलं आहे. तर याचं आपण कसं ज्यूस बनवून पिऊ शकतो करून, किंवा पराठे बनवू शकतो उरलेल्या ज्यूसचे. बघा मी 3 असे भिजवून घेतलेले आहे गोळे. आता मी ही पिवळी पाती पहिले लाटून घेतलेली आहे पोळी. आपला हळदीचा कलर होता त्यामुळे बघा ही छान पिवळी झालेली आहे. त्यानंतर ही आपले बीटचं भिजवलेलं मिश्रण, त्याची आता पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला, बेलून घ्यायची. पोळी करतो आपण त्या पद्धतीने बेलायची आहे. बघा मी बेलून घेतलेली आहे. ही दुसरी तयार झालेली आहे. आता आपल्याला ही पालकाची ती पण त्याच पद्धतीने आणि तेवढ्याच आकाराची बेलायची आहे. बघा मी ती पण बेलून घेतलेली आहे. आता या आपल्याला एकावर एक ठेवायच्या आहे. तिन्ही पण ठेवून घ्यायच्या आणि मग याला फोल्ड मारायची आहे अशा पद्धतीने गोल गोल. आणि मग हे व्यवस्थित असं फिरवायचं आहे, गोल करून घ्यायचं आहे व्यवस्थित. या पद्धतीने या पुऱ्यानं इतक्या चटपटीत आणि स्वादिष्ट आणि रंगीत दिसतात ना, मुलं कशा आवडीने खातात. आता मी अशा पद्धतीने छान लांब त्याला करून घेतलेला आहे. आता चाकूच्या सहाय्याने एक एक गोळा होईल या पद्धतीने आपल्याला हे कापून घ्यायचं आहे. आणि मग याला आपण व्यवस्थित गोल करू शकतो. बघा या पद्धतीने मी सर्व कापून घेते. गोळे तयार होतात. असे मी गोळे तयार करून घेतलेले आहे. बघा छान गोळे तयार झालेले आहे. आता बेलताना आपण हे व्यवस्थित असे हाताने करून घ्यायचे. बघा या पद्धतीने. आणि थोडं तेल लावून घ्यायचं आणि या पुऱ्या छान गोल आकारात आपण बेलून घ्यायचे आहे. बघा कलर इतका सुरेख आणि दिसायला इतके छान, म्हणजे मुलं न खाणारे असतील ना, आता त्यांना बीट आवडत नाही, पालक आवडत नाही, तर या पद्धतीने बनवून द्या, ते इतके छान खातात. लोणच्यासोबत वगैरे खूप छान लागतात. याच पद्धतीने मी बेलून घेत आहे. बघा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि या लाटून घ्यायच्या आहे. खूपच छान तयार होतात. याच पद्धतीने आपल्याला सर्व बेलून घ्यायचे आहे. बघा अशा. आणि या कशा चिटकत नाही. थोडंसं तेल लावलं तर कसं तेल आपलं तळताना म्हणजे तेल खराब होत नाही. घोळण लावलं तर कसं तेलामध्ये काळं होते तेल हे. तर या पद्धतीने मी सर्व बेलून घेतलेले आहे. आता मी तेलनं छान कडकडीत गरम केलेलं आहे. आता त्यात आपल्याला पुरी सोडायची आहे. आणि सुरुवातीला टच करायचं नाही. थोडी तळल्यानंतर मग तिला पलटवून घ्यायची. खूप छान पुऱ्या तयार झालेल्या आहे. बघा. आणि छान टम्म फुगलेल्या आहेत. या पद्धतीने मी बनवित आहे. आता मी एक एक करून
अशाच तळून घेते. बघा, पालक खात नसतील मुलं तर तुम्ही या पद्धतीने बनवायचं, तर मुलांना कसं छान वाटतं, दिसायलाही सुंदर दिसतात आणि मुलं कसे आवडीने खातात. टिफिनवर देऊ शकतो आपण. पिकनिकला जायचं असलं तर या पद्धतीच्या पुऱ्या आपण मुलांच्या टिफिनवर देऊ शकतो. पिकनिकमध्ये, स्कूलमध्ये अशा नमकीन चटपटीत पुऱ्या तयार होतात आणि मुलं कशी आवडीने खातात. आलूच्या भरतासोबत अजून छान लागतात या पुऱ्या. आणि किंवा आलूची भाजी आपण रश्श्याची बनविली त्यासोबत तर अजून सुरेख लागतात या. खूपच छान. मुलं खूप आवडीने खातात. या पद्धतीच्या पुऱ्या बनवून द्याल त्यांना, मुलांना. आणि कसं पो पौष्टिक आहेत या. आणि बीट वगैरे खायला बघत नाही मुलं. तर या पद्धतीने आपण त्यांना बनवून दिलं तर त्यांना कसं सगळं पौष्टिक मिळतं खायला, नाही का. पालकसुद्धा खायला बघत नाही मुलं. बघा, मी या पद्धतीच्या तळून घेतलेल्या आहे. आता या सर्व याच पद्धतीने मी तळून घेत आहे. बघा, आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहे. मस्त अशा कलरफुल आणि दिसायला सुंदर. मुलं कसे न खाणारे सुद्धा आवडीने खातील. तर कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.